आजपासून माझे फायनल पेपर झाले आहे चालू आणि पहिलाच पेपर होता RTITचा. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी तुमच्यासोबत. म्हणलं गेट रेडी विथ मी शेअर करावं. कॉलेजला जायचं होतं मला. त्याच्या आधी मी पहिल्यांदा ना गुलाबजल लावून घेतलं, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावलं, नंतर सनस्क्रीन लावली आणि एवढी गरम होत होतं ना, फॅन तर अजिबात चालू नव्हता आणि लाईट पण गेली होती. त्याच्यामुळे मला तर असं झालं होतं ना, कधी एकदाच रूममधून बाहेर निघते एवढी गरमीमध्ये पण ना मी सनस्क्रीन लावायची अजिबात विसरले नाही. कारण की ना सनस्क्रीन नाही लावलं चेहऱ्याची तर पूर्णपणे वाट लागणार होती. मला हे माहीत होतं, कारण एवढं ऊन आहे ना. त्याच्यानंतर थोडीशी एकदम न्यूड लिपस्टिक लावली, नंतर पावडर वगैरे लावली आणि झाली आहे रेडी. मी कुर्ती घातली होती आणि त्याच्या खाली घातली होती ब्लॅक कलरची जीन्स. आणि मोनालीला पण ऑप्टिकलला जायचं होतं, तिची पण तयारी चालू होती. मस्तपैकी रेडी झाले. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आय कार्डच विसरले होते मी. ते तर नसलं ना मला कॉलेजमध्ये एंट्री नाही आणि पेपरला तर अजिबात बसून देणार नाही. त्याच्यामुळे पहिलं आय कार्ड घेतलं आणि निघाले. मी आणि राणी निघालो होतो कॉलेजला आणि आमच्या दोघींना पण एवढं टेन्शन आलं होतं ना की नक्की आज पेपर कसं जातो आहे कसा नाही. पण म्हणलं पहिलं कॉलेजमध्ये जाऊ, सीट नंबर वगैरे पाहू आपण नक्की कुठं येतो आहे बसायला, हे पहिलं पाहणं महत्त्वाचं आहे. कॉलेजमध्ये गेलो तर अजिबात गर्दी नव्हती, कारण की ऑलरेडी सगळे स्टुडंट मला असं वाटते क्लासमध्ये बसले असन, आम्हीच लेट झालो असन. मग सीट नंबर वगैरे पाहिलं. आम्ही दोघी पण ना 4थ्या फ्लोअरवरती आलो होतो. ती होती 409मध्ये आणि मी होते 410मध्ये. म्हणजे काय, आम्ही शेजारी चालू होतो, तर वेगवेगळ्या क्लासमध्ये होतो. क्लासमध्ये गेल्या तर एवढं टेन्शन आलं होतं ना, जेव्हा पेपर हातात आला आणि सोप्पा दिसला तेव्हा जरा जीव आला. माझ्या हाताची कंडिशन पाहून तर तुम्ही समजू शकता की पेपर किती मी लिहिला असेल. माझ्या हाताला तर लिहिलं तर ते ब्लॅक तर झालं होतं पेन्सिलीनी, पर करंगळीला एवढं जखम झाल्यासारखं झालं होतं ना. घरी जाताना ना मी पहिली मला टोमॅटो घ्यायचं होतं, तर मी टोमॅटो घेतले आणि आले रूममध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो.